प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आपण परत एकदा देवाचे वचन ऐकायला तयार आहोत. किती लोकांची साक्ष आहे की देवाने त्याच्या वचनाद्वारे तुमच्या जीवनाला स्पर्श केला आहे. तुम्ही साक्ष फोन करून सांगू शकता, यूट्यूबवरती पाठवू शकता कमेंट्समध्ये. आणि एकदा चर्चमध्ये जर तुम्ही विश्वासू चर्चला कुठे जात नाही तर एकदा चर्चमध्ये येऊन तुमची साक्ष देऊ शकता. अनुभव म्हणून पहा, बायबलमध्ये लिहिलं आहे परमेश्वर किती चांगला आहे. हा नेहमी लक्षात ठेवा. वचन ऐकणारच असं बनना, असे ऐकणारे लोक बना. कारण बायबल सांगतं जो कोणी देवाचं ऐकतो तो हुशार माणूस आहे, तो आपलं घर खडकावर बांधतो. जो मूर्ख आहे तो देवाचं नाही ऐकत आणि एक दिवशी तो संकटात सापडतो, कारण वादळ वारं येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण देवाचं वचन ते ऐकत आहोत ना. इर्म्या 29:11 वाचूया प्लीज. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे हां, ते मी जाणतो. ओके. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत, असे यहोवा म्हणतो. देवबाप म्हणतो मला माहीत आहे तुझं जीवन, तुझं काय चाललंय तुझ्या जीवनात. देवबाप तुम्हाला माहीत आहे, तुझं हृदय मला माहीत आहे, तुझ्या जीवनातले विचार मनातले माहीत आहेत. सगळी स्टोरी देवाला माहीत आहे. बायबलमध्ये काय लिहिलं आहे प्लीज वाचूया. ज्यांच्याकडे बायबल असेल त्यांनी काढा. जर तुम्ही प्लीज देव या वचनाकडे आलात, जर तुम्ही स्तोत्रसंहिता 19 अध्याय काढला, ऐकूया देवाचं वचन. साम 19 चॅप्टर 19 अध्याय प्लीज काढा. मिळालं? स्तोत्रसंहिता 19 अध्याय. आणि जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल की प्रभू काय बोलत आहे. स्तोत्रसंहिता 19 अध्याय 14 वचन. स्तोत्रसंहिता 19 अध्याय 14 वचन वाचूया. हे यहोवा, माझ्या खडका व माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनातले विचार तुझ्या पुढे मान्य असो. माझ्या तोंडचे शब्द आणि मनातले विचार तुझ्या पुढे मान्य असो. याचा अर्थ तुमच्या तोंडात काय शब्द आहेत, मनात काय विचार आहेत, सगळं देवाला माहित आहे. पण देव म्हणतो ऐक माझ्या मुला, मी तुझ्यासाठी संकल्प केलाय. मोठे संकल्प आहेत, एवढे मोठे संकल्प आहेत की तू ज्यावेळेस वळून बघशील देवाचे संकल्प चालू झाले, देवाचं कार्य चालू झाले, तू म्हणशील प्रभू हे तू काय करतोस, मी काय होतो आणि तू माझ्या जीवनात काय केलं. आम्ही काहीच नव्हतो. मी नेहमी सांगतो, पण आज देवा हजारो लोकांपुढे आम्हाला उभं करतो. जास्त शिकलेले लोक नाही, पण आम्ही दुसऱ्यांना देवासाठी ज्ञान प्रभूच्या कृपेने शिकवतो. का? देवाची योजना, देवाची योजना प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. मग तुम्ही चर्चमध्ये लहान काम करत असताल, मोठं काम करत असताल, तुम्ही किती वरचं काम करत असताल, देवाच्या नजरेत जर तुम्ही विश्वासू रीतीने चालत आहात तर देव तुम्हाला बढती देणारच. आमेन. कारण प्रभू काय म्हटलं अब्रामाला, वाचूया. इब्री 6 अध्याय, इब्री 6 अध्याय काढूया देवाचं वचन. इब्री कारास पत्र 6 अध्याय आणि वाचूया प्रभूचं वचन काय लिहिलंय. इब्री कारास पत्र 6 अध्याय आणि वाचूया प्लीज 14 वचन, 13 आणि 14 वचन. इब्री कारास पत्र 6 अध्याय 13 आणि 14 वचन. कारण देवाने अब्रामाला अभिवचन दिले तेव्हा ज्याची शपथ व्हावी हा. असा स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे त्याने स्वतःचीच शपथ वाहून म्हटले की ओके, मी तुला आशीर्वाद देईनच देईन मी तुला अब्रामा आशीर्वाद देईनच देईन. व तुला वाढवीनच वाढवीन. पहा देवाची इच्छा काय, मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि मी तुला वाढवीनच वाढवेन. व्हॉट अ ग्रेट थिंग. आणि तेच प्रभू येशूमध्ये अब्रामाच्या आयुष्यात आपल्याला. वाचूया गलतीकारास पत्र 3 अध्याय, गलिशियन्स चॅप्टर 3, गलतीकारास पत्र 3 अध्याय प्लीज कृपा करून काढा. गलिशियन्स 3 चॅप्टर मिळालं. हा वाचूया 14 वचन, 14 आणि 15 वचन. यासाठी 13 14 वचन. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शाप पात्र होऊन, म्हणजे प्रभू येशूने आपल्यावरती जे माणसावरती शाप होते जगावर ते स्वतःवरती घेतले. नियमशास्त्रातील शापापासून हा खंडणी देऊन आम्हास सोडवले. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे ओके, तो शापित आहे असे लिहिले आहे. ओके. यासाठी की अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये राष्ट्रांच्या लोकांना मिळावा. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढे हालेलुया. असा की आम्हाला विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे. ते देव अब्रामाला काय म्हटलं, मी तुला आशीर्वाद देईनच देईल, मी तुला वाढवीनच वाढवेल. काही नसताना देव बोलतोय, काही नसताना देव बोलतोय. आणि बायबल सांगतं तेच आशीर्वाद जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवेल, प्रभू येशूला आपला तारणार म्हणून स्वीकारेल, तेच अब्रामाच्या आशीर्वाद आपल्यावरती आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही आशीर्वादित लोक आहात. परिस्थितीकडे पाहू नका, वचनाकडे पहा आणि आपली दृष्टी वचनाकडे लावा आणि प्रभूला सांगा तुझे संकल्प पूर्ण हो.
म्हणून देव अब्रामाला काय म्हणला 15वा अध्याय प्लीज काढूया उत्पत्ती 15 अध्याय खूप महत्वाचं वचन आहे. ऐकूया देवाचं वचन उत्पत्ती 15वा अध्याय आमेन. वाचूया ब्रदर उत्पत्ती 15 या गोष्टी झाल्या- पहिल्या वचनाच्या पुढे. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले. हा ते म्हणाले, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल, तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. ओके. आणि अब्राम म्हणाला, हे प्रभू यहोवा, तू मला काय देशील? तुम्हाला काय देशील प्रभू? पण पहिलं वचन परत एकदा वाचूया. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे म्हणजे आले. देव दृष्टांतात अब्रामाशी बोलतोय. काय बोलतोय का? ते म्हणाले, अब्रामा भिवू नको, भिवू नको, मी तुझी ढाल, मी तुझी ढाल म्हणजे संरक्षण आहे. तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. म्हणजे मी तुझं अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. म्हणजे देव म्हणतो पैसा, संपत्ती, लोक, शेती, जमीन, व्यवसाय, कामधंदा, कंपनी हे तुझं प्रतिफळ नाहीये. देव तुझं प्रतिफळ आहे. आमेन. आणि तर देव तुझं प्रतिफळ आहे तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, सगळ्यात जास्ती उंच तू केला जाशील. आमेन. देव अब्रामाला देव इस्रायल लोकांना म्हणाला, देव काय म्हणला इस्रायल लोकांना, जर तुम्ही माझी वाणी ऐकताल आणि माझ्या मागे चालताल, मी तुम्हाला मस्तक करेल, शेपूट नाही, उंच करेल, खाली नाही, उसनं देणार बनवेल, उसनं घेणार नाही. आणि प्रभू येशूमध्ये आज आज्ञा पाळायची गरज नाही, फक्त येशूवरती पूर्ण जीवाने, मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करा. आणि तसं स्वतःवर तसं शेजाऱ्यावर प्रेम करा. सगळे आशीर्वाद तुमचेच आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. पहा देव काय पुढे असलेले. आणि अब्राम म्हणाला, आणि अब्राम म्हणाला, हे प्रभू यहोवा, हा तू मला काय देशील? तुम्हाला काय देशील? मी तर संतानाशिवाय जातो. बघा अब्राम निराश झाला आणि म्हटला, प्रभू तू काय देशील मला? तू म्हणतो माझी ढाल तू आहे, माझं मोठं प्रतिफळ तू आहे. प्रभू मातीच्या कण्या एवढं, समुद्राच्या कण्या एवढं, वाळूच्या कण्या एवढं मी संतान करेल, पृथ्वीच्या मातीच्या कण्या एवढं मी तुझं संतान. प्रभू तू काय, मला लेकरू नाहीये. अब्राम निराश झाला. ऐका देव काय म्हणतो, ऐका. आज निराश लोकांना, आज सगळ्या लोकांना देव काय म्हणतोय. आणखी अब्राम म्हणाला, पहा तू मला संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला एक माझा वारीस आहे. हा आणि पहा यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. देव बाप अब्रामाला म्हणतोय, ते म्हणाले, हा मनुष्य तुझा वारीस होणार नाही, म्हणजे हा मनुष्य तुझा वारीस होणार नाही, तर जो तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारीस होईल. अब्राम निराश झाला. अब्रामला वाटलं आता काय लेकर होणार, 100 वर्षाचा झालोय, देवाने वचन दिलंय, पण कुठं दिसत नाही. तुमच्याही जीवनात तुम्ही केव्हा केव्हा असं म्हणत असताल, मी रोज संदेश ऐकतोय, प्रार्थना करतोय, पास्टर प्रार्थना करतात, मी प्रार्थना करतोय, उपास धरतोय, कुठं कार्य का दिसत नाहीये? सगळीकडे मला तर निरुत्तरच दिसतंय, काहीच कुठं उत्तर नाही. धीर सोडू नका. देवाला माहिती आहे तुम्हाला केव्हा उंच करायचं. जर त्याने आतापर्यंत जिवंत ठेवलंय ना, तो इथून पुढे तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. आमेन. पुढे असलेलं आहे. आणि त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, हा आता तू आकाशाकडे पहा. नाव देवाने अब्रामाला बाहेर आणले, कारण तो घरात होता. आणि घर बघून, परिस्थिती बघून, सारेकडे बघून, लेकरू बाळने ही परिस्थिती बघून निराश झाला अब्राम. आणि देवाने शेवटी त्याला कुठं काढलं? बाहेर काढलं. आणि देवाने त्याला म्हटलं आकाशाकडे पहा. वाचूया. आणि तुझ्याने तारे मोजवतील तर ते मोज. आता देव काय मोजायला लावतोय? तारे. सिस्टर ब्रदर, हे तुम्हाला कळालं देव काय मोजायला लावतं. देव जर पाडे, देव जर झाडं, देव जर काय जमीन मोजायला लावतो तर मोजू शकतो. डायरेक्ट काय मोजायला लावतोय? तारे. आकाशातील तारे मोज. आणि तारे किती आहेत अजून कोणाला काय माहित आहेत. हा पुढं. आणि तो त्याला म्हणाला, हा. असे तुझे संतान होईल. आकाशातील तारे एवढे तुझे संतान होईल. असे होईल तुझे संतान. आज तोच देव बोलतोय. स्वतःकडे बघून काय जगतोयस? परिस्थितीकडे बघून काय जगतोस? निराश होऊ नको. का? ज्या देवाने अब्रामाला आकाश दाखवलं, तोच देव आज तुला अभिवचन दाखवत आहे. आणि तो माझ्या मुला 100% माझे प्लॅन तुझ्याद्वारे पूर्ण होतील. बायबल सांगतं ज्यावेळेस यौसेपाला देवाने 12 वर्षी सगळे दृष्टांत दाखवले की 11 पेंड्या त्याच्या पुढे नमन करतात, सूर्य चंद्र तारे आणि बाकीचे तारे त्याच्या पुढे नमन करतात. देवाने यौसेपाला सांगितलं 12 वर्षी तुला मी एवढं मोठं करेल. ज्यावेळेस यौसेपाने भावाला वडिलांना सांगितलं, ते हसू लागले. याकोब म्हटला तुझ्या पुढं काय आम्ही नमन करायचं का आईने मी? बायबल सांगतं त्याच्या भावाने त्याला उचललं आणि त्याला खाचेत टाकलं, त्याला मारलं,
त्याला विकलं, तो पोटिफरच्या घरात आला, बाप नाही, आई नाही, कोणी जवळ नाही. आणि दृष्टांत काय आहे? मी तुला मोठं करेल, तुझ्यापुढे नमन करतील लोक. कुठंच काही दिसत नाही. बायबल सांगतं पोटिफरच्या घरात त्याच्या बायकोने त्याच्यावरती चुकीची आळ घेतला, तिथून त्याला जेलमध्ये 2 वर्ष. आणि आता जर योसेफ म्हटलं असेल, बापरे देवाने काय बोलला काय माहित, जाऊ द्या ते सगळं आता विसरतो मी, आता मी जेलमध्ये आहे, इथं जामीन मी कोण देणार, ना बाप आहे ना आई आहे, इथं गुलाम आहे, जामीन तरी कोण देईल, नाही इथलं राशन कार्ड आहे माझ्याकडे. पण देव म्हटला तुझी जामीन माझ्याकडे, तुझं राशन कार्ड मी आहे, तुझं आधार कार्ड मी आहे, तुझं वोटिंग कार्ड मी आहे, तुझा न्यायाधीश मी आहे, तुला बाहेर काढणारा मी आहे, आणि तुला राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा मी आहे, आणि तुला सिंहासनावरती पंतप्रधान बसवणारा मीच आहे. आणि एका क्षणात देवाने योसेफाला काढलं जिथं आशा नव्हती, आणि त्याला पंतप्रधान म्हणून बसवलं. आणि तुम्हाला माहिती आहे योसेफाने राजाचा अर्थ स्वप्न बी सांगितलं आणि राजाचं स्वप्नाचा अर्थ सांगितला, सॉरी. आणि बायबल सांगतं की देवाने त्याला उंच केलं आणि त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, त्याच्यापुढे ते नमले आणि देवाचं दृष्टांत पूर्ण झाला. सिस्टर ब्रदर, आजची वेळ आहे, मी आज अशी प्रार्थना करेल की प्रभू येशूच्या नावात आजपासून तो दृष्टांत पूर्ण व्हावा. आजपासून देवाची योजना तुमच्याद्वारे पूर्ण व्हावे, देवाचे संकल्प तुमच्याद्वारे पूर्ण व्हावे. यस, प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठीच आला की तुम्हाला आशा असावी, आणि तो प्रभू येशू गौरवाची आशा आहे. तो प्रभू येशू आला जेणेकरून तुम्ही मरू नये म्हणून येशू वधस्तंभावर मेला. तुम्ही तुमच्या पापात तुम्ही नरकात जाऊ नये आपण म्हणून तो प्रभू येशू ज्यांनी पाप जाणलंच नाही त्याला आमच्याकरता पाप असे केले, यासाठी आम्ही त्याच्यामध्ये प्रभू येशूमध्ये देवाचे न्यायीपण म्हणजे देवाचे लेकरं, देवाचे स्वभाव असलेले जीवन असलेले लोक बनावे. हालेलुया, हालेलुया. येशू खरोखर मेला जगाच्या पापांसाठी, तो पुन्हा उठला आणि तो परत येणार आहे. सिस्टर, विश्वास धरा. ब्रदर, गोष्टी देव करू शकतो आणि आजच होणार. डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. प्लीज आपले डोळे बंद करा, प्रार्थना करूया. आणि ज्यांनी आतापर्यंत प्रभू येशूवर विश्वास नाही ठेवला, प्रभू येशूचा अनुभव घेऊन पहा, पूर्ण हृदयाने माझ्या मागे प्रार्थना करा, अर्थ समजून करा. बोला, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे, जिवंत देवाचा पुत्र, तू माझ्यासाठी आला, माझे पाप आणि शाप घेऊन वधस्तंभावर प्राण दिला, तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. आज प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो, मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. आमेन. डोळे बंद करा. फादर, प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. जो काही शैतान त्यांना अंधार दाखवतोय, निराशा दाखवतोय, मरण दाखवतोय, आजार दाखवतोय, कबर दाखवतोय, घराची परिस्थिती वाईट दाखवतोय, त्या दुष्ट आत्म्याला आणि त्या परिस्थितीला मी आज्ञा देतो, त्यांना त्यांच्या घराला सोड प्रभू येशूच्या नावात. आजपासून चित्र बदललं जाणार. आजपासून आरोग्य, आशीर्वाद, शांती, आत्मिक शारीरिक आशीर्वाद तुमचे आहेत प्रभू येशूच्या नावात. ज्या ठिकाणी दुःख होतं तिथं आजपासून आनंद तुम्ही करणार. ज्या ठिकाणी तुम्ही हरलात तिथं तुम्ही विजयात उभे राहणार प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि सगळे रिपोर्ट येशूच्या नावात बदलले जा. दारू, भांडणं, दुभागणी, पती पत्नीला वेगळे करण्यात नाही, लेकरांना वेगळे करण्यात नाही, निघून जा प्रभू येशूच्या नावात. फादर, आजपासून तुझी संकल्पना योजना पूर्ण हो, यासाठीच तू आला जेणेकरून आम्ही जगावं आशीर्वादित जीवन. प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा आणि प्रत्येक इच्छा पूर्ण हो, आणि आजपासून ते तुझ्यासाठी जगणार प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो आज तुम्ही विश्वास ठेवलाय, प्रार्थना केली, आता साक्ष द्या फोन करून. तर तुम्ही विश्वासू चर्चला जात नाही, विश्वास चर्चला एकदा नगरला, सोनेला या, बॉम्बेला असता बॉम्बेला या, शिर्डीला, कोपरगावला. आणि लक्षात ठेवा, रोज 8:30चं वचन ऐका, तुमचा विश्वास वाढेल. गोष्टी घडणार प्रभू, घडल्यात प्रभूषणात. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांना सांगा,
त्यांना देखील तुम्ही हे बघायला लावा, जेणेकरून तुमच्यासारखे ते आशीर्वाद होतील. रोज आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. काळजी करू नका, प्रभू येशू लवकर येणार आहे. आमेन. भेटूया उद्या. आमेन.